आलो आलो हा चला. तर मातानो ते पोरग जर रडायला लागलं त्याला शांतपणे उचलायचं. पाठीमागे जरा एवढं मोठं मैदान आहे तिथं जायचं, त्याला शांत करायचं आणि मग येऊन बसायचं. त्यालाच तिथं चिमट काढत बसायचं नाही. असा जायच बाच्या जवळ नाव गेला तुझं खानदानच असलं, तुझा चुलता कसला बघ, अजिबात त्याला घरातलं काही कळत नाही. आलं का लक्षात? हा. काल एका कार्यक्रमात मातेनं वर्णपत्र टाकलाय, पोराला आतनं ढुस द्यायला लागल्या. अजिबात तसलं काय करायचं नाही. हा. आणि शेजारीला विनंती, तिनं तिच्याकडे बघून हसायचं नाही, माग बघून तुझं रडलं माझं नाही रडले, गंगीच रडलं चिमीच रडले. तुझं तर एवढं नालायक आहे, तुझ्या एकट्या कार्ट्यानं गावची अर्धी शाळा बाद केली. 4 शिक्षकांना आमच्या मुळव्यात झाला, दोघांना बीपी झाला, एकाला साखर झाली. आणि रोज रोज संस्थापकाकडे एक जातंय माझी बदली करा म्हणून तुझ्या कार्ट्यामुळे. शाळेला परवानगी दिली, कॉलेजला परवानगी दिली, तुम्ही माझ्या युनिटला परवानगी दिली नाही. म्हणलं माते भगिने कोणतं का तुझं युनिट? तर ती माता मला म्हणाली सर लहान गट मोठा गट, इयत्ता 1ली ते 4थीचं माझं युनिट आणि मी त्याची मुख्याध्यापिका. लहान गट म्हटल्या माझं पाय थरथर कापायला लागलं. मी त्या मातेला म्हणालो माते एक काम कर, पाहिजे तर आजचं मानधन तुला घे, पण एक बस घेऊन ये आणि त्याच्यामध्ये सगळी कार्टी घाल, तू पण त्याच्यामध्ये बस आणि खाली गोव्याला पिकनिकला निघून जा. पण ही कार्टी घेऊन माझ्या समोर बसायचं नाही. मॅडम लय हुशार होत्या. मॅडम मला म्हणाल्या सर तुमच्या पुढे बसवत नाही, माग बसवली तर चालतील का? माग म्हणल्या मी पण जरा विचार केला. म्हणलं ठीक आहे माझ्या माग बसा, पण चांगली माझ्यापासून 100-200 फूट लांब कार्टी बसवायची. हातामध्ये 2 काट्या घेऊन 2 शिक्षक बसवायचं. आणि जर का कार्ट्याने दंगा केला माझ्यासारखा वाईट माणूस बोललाय. मॅडम हरणासारख्या पळत गेल्या. मला वाटलं 5-50 कार्टी घेऊन येतील, पण चांगली 100-200ची हनुमान गँगच घेऊन आल्या. कार्टी पण एवढी नालाय, कोण चड्डी झाडतय, कोण माती उधळतय, कोण कोणाला दगड मारतय. एक तर कार्ट माझ्या जवळ आलं आणि मला करून गेलं. म्हणलं मेलो वसंतराव, संपलं तुमचं व्याख्यान. मग माझ्या मातानं हे माझ्या लेकीनं आज घरी जायचं, सोशल मीडियावरती वसंत अंकारे नाव टाकायचं. शेकडो नाही हजारो व्हिडिओ असे थै नाचत येतात. हे पोरांनो, आणि हा बदल जर जाणून घ्यायचा असेल तर सगळ्यात अगोदर कृतज्ञता काय असते याची जाणीव तुम्हाला झाली पाहिजे. हे कृतज्ञतेचा अर्थ असा आहे ज्या ज्या लोकांनी आमच्यासाठी काहीतरी केलं त्या लोकांच्यासाठी आम्ही काय केलं. हे ज्या आईनं मला जन्म दिला त्या आईसाठी मी काय केलं, आणि ज्या बापाने मला जन्म दिला त्या बापासाठी मी काय केलं. ज्या मातीमध्ये मी वाढलो, ज्या मातीमध्ये मी घडलो, ज्या मातीला माझ्या पंखांना बळ दिलं, उडण्याचं सामर्थ्य दिलं, त्या मातीसाठी मी काय केलं. हे याला म्हणतात कृतज्ञता. सगळ्यात अगोदर लक्षात घ्या, माझ्या मुखातून नाव आलं होतं माझ्या छत्रपती शिवाजी राजांचं, माझ्या आऊजी जाऊचं सुद्धा घाम सुटलेला आहे. हे पण माझ्या राजाच्या चेहऱ्यावर तेज मात्र इतक्यांची ठिकाणी झालेलं नाही. आणि मृत्यूच्या दारामध्ये हे औरंगजेब संभाजी राजांना म्हणतो संभा संभा हम तुम्हारी जान बख्श देंगे संभा, हमें चाहिए सिर्फ तेरे पिता का स्वराज्य, वो हमारे चरणों में रख, हम तुम्हारी जान बख्श देंगे. त्यावेळेला मृत्यूच्या दारात माझे संभाजी राजे औरंगजेबास उत्तर देतात, या शरीराचे तुकडे तुकडे केलेस तरी चालतील, हा शिवपुत्र तुझ्या समोर कदापि झुकणार नाही. कारण मला माझा बाप कळालेला आहे, मला माझं स्वराज्य कळालेलं आहे. हे पोरांनो, तुम्हाला तुमचा बाप कळाला का? तुम्हाला तुमचं स्वराज्य कळालं का? नाही कळालं. हे म्हणून आज तुझ्या समोर उभा आहे बघ, म्हणून आज तुझ्या समोर उभा आहे. हे पोरांनो, आईला पहिला प्रश्न विचारला ना रे, आता त्याच आईला दुसरा प्रश्न विचारायचा. जास्त वेळ तुझा घेत नाही बघ, घड्याळची फक्त 20 मिनिटं पोरा. पण ऐक, हे कोणतं तुला गुगल सांगणार नाही बघ, हे कोणतं इंटरनेट तुझ्या समोर हे आणणार नाही बघ पोरा. हे आज मी तुला सांगतो, पळत पळत आज घरी जायचा बघ, आणि त्या आईला आता दुसरा प्रश्न विचारायचा पोरानो. कारण 25 वर्षापूर्वी तुझ्या आईच्या मस्तकी अक्षता पडल्या बघ. 25 वर्षापूर्वी तुझ्या आईचं लग्न तुझ्या बापा बरोबर झालं बघ, आणि ज्या क्षणाला तुझ्या आईच्या मस्तकी अक्षता पडल्या, हे पोरानो, त्या क्षणाला कशाचाही विचार न करता एका क्षणात तिनं तिच्या आईला सोडून दिलं, एका क्षणात तिनं तिच्या बापाला सोडून दिलं, एका क्षणात तिनं सगळं घरदार सोडून दिलं, आणि कशाचाही विचार न करता ती माऊली तुझ्या बापाचा हात धरून तिच्या सासरी आली बघ. आणि सासरी आल्यानंतर एखादच वर्ष ती माऊली फक्त स्वतःच्या सुखासाठी जगली. एखादच वर्ष ती माऊली फक्त स्वतःच्या सुखासाठी जगली. आणि पोरानो, ज्या क्षणाला तुमचा जन्म झाला त्या माऊलीनं स्वतःच्या सुखाला आग लावली, आणि ती माऊली फक्त आणि फक्त आपल्या लेकराच्या सुखासाठी जगू लागली. त्या माऊलीचं नाव आई आहे, त्या माऊलीचं नाव आई आहे. आज पळत पळत घरी जायचा बाग, आज पळत पळत घरी जायचं
बघायचा भाग, त्या आईच्या नजरेमध्ये नजर घालायची भाग. हा त्या आईला आता दुसरा प्रश्न विचारायचा. आई 25 वर्षापूर्वी आई महिन्यातून 4 वेळेला तो तुझ्या माहेरी जात होतीस आई. लवकर इथं हा माझ्या समोर या, चला लवकर. आणि आता मी काय सांगतोय एका मिनिटामध्ये ऐकायचं रे पोरा. चाल इथं ये, समोर ये, चाल. एका मिनिटामध्ये ऐकायचं माझ्या पोराला. चाल इथं ये. हा मी काय सांगतोय एका मिनिटामध्ये ऐकायचं बघ, शांतपणे ऐकायचं बघ. ऐका पोराला. मेल्यानंतर आई बापाला जाळतात. मेल्यानंतर आई बापाला जाळतात. चूक आहे पोरानो, मेल्यानंतर आई बापाला जाळत नाहीत. मेल्यानंतर आई बापाचं फक्त निर्जीव शरीर जाळतात पोरानो. पण जर आपल्यामुळं आपल्या आई बापाला मान खाली घालावी लागली तर जिवंतपणी आई बापाची चिता रोज घरात जळत असते. रोज आपला आई बाप मरत असतो आणि त्या चितेला रोज आपण अग्नी देत असतो. स्वामी तिने जगाचा आई विना भिकारी. ती आई जर आमच्या आयुष्यामध्ये नसती तर छत्रपती नसते, बुद्ध नसते, तू नसतेस, मी नसतो, कोणीच नसता बघ. पण आईच्या मायेच्या प्रेमाच्या वटावृक्षाखाली एक छोटस रोपट वाढतंय, ज्या रोपट्याचं नाव साला बाप आहे. आणि हा बाप पोरीना आज तुमच्या समोर उभा आहे. जगातला सगळ्यात श्रीमंत तुम्ही आहात. जगातला सगळ्यात श्रीमंत तुम्ही आहात. कारण कित्येक लेकरांना वाटतं पळत घरी जाऊन आपल्या आई बापाला मिठी मारावी. पण एकदा ब्रह्मांडात गेलेला आई बाप परत खाली देत नसतो. पण आज तुम्ही जगातले श्रीमंत आहात, तुमच्या समोर बाप उभा आहे. पोरी आजपर्यंत आम्हाला असं वाटलं माझी आईच माझ्यासाठी रडली. 100% नाही, 1,00,000% खरं आहे बाप. कारण देवानं जमलं नाही ते तिनं करून दाखवलं बघ. जे देवानं जमलेलं आहे, 9 महिने आम्हाला इथं जागा दिली. आमचं उगम सांगून आमचा देवती आहे. पण आई इतकंच, आईच्या खांद्याला खांदा लावून रात्रीच्या अंधारात शेताच्या बांधावर आणि जिथं आपला बाप काम करत असतो तिथं आपल्यासाठी जर कोण रडत असेल तर त्या देव माणसाचं नाव साला बाप आहे. आणि हा बाप आज पोरीनं तुमच्या समोर उभा आहे. सगळी झळमट पोरानं टोकून तोडून टाकायची. 1 वर्षाचं व्हायचा बा आणि पळत पळत जायचा आणि समोर उभे असलेल्या आपल्या बापाला अगोदर कडकायची. वाई बाप्पाचा पोरीचा, चल पळत पळत जा, तुझा बाप कुठं आहे पोरा तिथं जा. तुझ्या बापाला अगोदर कडकड बेटी मार पोरी जा, घट्ट बेटी मार पोरी, सोडू नको ती बेटी पोरी, सोडू नको ती बेटी मार, कडकडून घट्ट बेटी मार पोरा, घट्ट बेटी मार. पोरानो, तुमच्यासाठी रडणारा तुमचा हा बाप खोटा आहे का? या बापाच्या डोळ्यातले अश्रू खोटे आहेत का? तुमच्या डोळ्यातले अश्रू खोटे आहेत का? मला सांगा, सांगा पोरानो. या बापाला तुम्ही लाचार कराल का? या आईला तुम्ही लाचार कराल का? हत्ती सरकार रडणारा हा तुमचा बाप आहे पोरानो. लक्षात घ्या, फक्त आणि फक्त तुमचाच विचार करतो, तुमच्यासाठी पाया पडा माझ्या लेकराला. जगातला सगळ्यात मोठा देव बघ तुझा पोरी. हत्ती सारख्या माणसाच्या डोळ्यात पाणी येतं, काय येतं? कारण हा तुझा देव आहे. एक पोरगी आपल्या आई बाबाला लाचार करणार नाही. चला इथं बसलेल्या प्रत्येकाने ज्यांनी ज्यांनी आई बाबाच्या पोटी जन्म घेतलाय आपला उजवा हात वरती करा. चला उजवा हात वरती करा. एकदा आपल्या डोक्यासाठी डोळं बंद करा, डोळं बंद करा, डोळं बंद करा, डोळं बंद करा. आणि आपल्या आई बापाला डोळ्यासमोर आणा. घरात आई बाप नसला तरी डोळ्यासमोर आणा. आई बाप असला तरी डोळ्यासमोर आणा. आला का आई बाप डोळ्यासमोर? पोरानो आला का? आता त्या आई बापाला एकदा कडकडून मिठी मारा पोरानो, मारा कडकडून मिठी. आईच्या गालावरून हात फिरवा, बापाच्या गालावरून हात फिरवा आणि सांगा आज जे होती एक मिठी मारायची आई राहून गेली होती. मारा कडकडून मिठी. पोरीनं सांगा, आई बापाला सांगा, आम्ही तुम्हाला लाचार करणार नाही. पप्पा मी एक वाघीण आहे, वाघिणी सारखी जगणार. मी एक वाघ आहे, वाघासारखा जगणार. आमचं तुमच्यावर खूप प्रेम आहे. घ्या शपथ. बस सब मंगल है तेरा, मंगल हो मेरा, मंगल हो इस विश्व का. कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञ तोषावे, तो शोणी मज द्यावे पसाय दान हे. जे खळांची व्यंकटी सांडोतया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परे पडो मैत्र जीवाचे, दुरितांचे तिमिर जाओ. विश्व स्वधर्म सूर्य पाहो, जो जे वांछेल तो ते लाहो. प्राणी जात यहा नमो अरिहंतानम नमो. गया शब्द गेला असेल तर मला माफ करा. आणि जे काय आहे ते फक्त आई बापासाठी आहे. वंदे मातरम. जय हिंद, जय भारत, जय भीम, जय शिवराय, जय श्री. घ्या लवकर माईक घ्या. पोरांना सोडा आता, ऊन झालं. चला सगळ्यांनी शांत. यादों के पुराने एल्बम में छुपा के रखे हैं
हमने वो दिन गुल्लक में पड़ी चवन्नी सी बचा के रखे हैं हमने वो दिन। ना किसी मंजिल की फिक्र थी जिंदगी, जीने की उम्र थी दोस्ती और दोस्तों से उधार के दिन थे। वो दिन भी क्या दिन